आणि यानंतर एक अतिशय महत्त्वाचा पुरस्कार. एका माणसाने ठरवलं तर तो काय करू शकतो याचे एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आसामच्या जयदेव मोलई पयेंग यांनी आसाममध्ये महापुरामध्ये जेव्हा वन उद्ध्वस्त झालं, तिथले प्राणी मेले सगळे, त्यानंतर या पयेंग साहेबांनी ठरवलं वयाच्या 16व्या वर्षी की आपण झाडं लावायची. आणि वयाच्या 40शीपर्यंत त्यांनी एक मोठं जंगल आसाममध्ये उभारलं. त्या जंगलाला मोलई जंगल असं म्हणतात आणि त्यांना मोलईंना फॉरेस्ट मॅन असं म्हणून ओळखलं जातं. एका माणसाने ठरवलं तर तो काय करू शकतो याचं हे उदाहरण. खरं म्हणजे झाडं हे पावसाचं ATM असतं. आता झाडच गायब व्हायला लागले तर ते पाऊस तरी काय करेल. तर त्यामुळे ATM वाढवणं म्हणजे झाडांची संख्या वाढवणं गरजेचं आहे. असंच एक फार उत्तम आयुष्यभर शेतीनिष्ठ काम केलेला हा आता पुरस्कार सोहळा कृषीरत्न जीवन गौरव पुरस्कार. या कृषीरत्न जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी आहेत डॉक्टर शिवाजीराव ठोंबरे. तर मी आता डॉक्टर शिवाजीराव ठोंबरे यांचा कृषी क्षेत्रातला प्रवास ध्वनिफितीच्या माध्यमातून ध्वनिचित्रफितीच्या शिवाजीराव ठोंबरे कृषी संस्कृतीचा पाईक. शेतकऱ्यांना त्यांच्या मुठभर जमिनीत सुद्धा कुटुंब भावकी जगवण्यासाठी उत्पन्नाचा आधार मिळवून देणारे एक शेतकरी मित्र. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी कीर्तन प्रवचन न देता स्वतः शेतकऱ्यांच्या जमिनीचा आरोग्य तपासून देणारा शेतीचा खराखुरा डॉक्टर. कृषी पंढरीचा तो एक वारकरीच आहे. मानवता रूपी विठुमाऊलीच्या लाखो वारकऱ्यांना कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी अशी शिकवण देणारा हा एक आधुनिक युगातील सावता माळीच. कराडमध्ये सर्वप्रथम पहिलाच शेतीचा दवाखाना सुरू करून महाराष्ट्रभर 84 शाखा यशस्वीरित्या कार्यरत ठेवणारा तो एक कार्यप्रवण व्यवस्थापकच म्हणावा लागेल. अशा प्रकारच्या शेतीच्या दवाखान्यांच्या शृंखलेतून विज्ञानाच्या सहाय्यानं जे मोठ्या प्रमाणात खपणार आहे तेच पिकवावं हा आधुनिक मंत्र देणारा डॉक्टर ठोंबरे ब्रह्मर्षीच म्हणावा लागेल. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार आणि विस्तार व्हावा म्हणून त्यांनी कृषी भगीरथ नावाचं मासिकही सुरू केलं. याशिवाय दैनिक, मासिक, वृत्तपत्र यांच्या माध्यमातून 5000हून अधिक लेख आणि 200हून अधिक पुस्तकं त्यांनी लिहिली. त्यांच्या अविरत कृषी कार्याच्या योगदानाबद्दल त्यांना आतापर्यंत 150 स्थानिक, 9 राज्यस्तरीय, 7 राष्ट्रीय आणि 4 आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. थोडक्यात काय तर त्यांनी पहिल्यांदा शेतीचा इतिहास घडवला आणि मगच तो अनुभवांती लिहिला. आणि म्हणूनच भूमिपुत्रांना जगण्याचं आणि राष्ट्राला जगवण्याचं बळ देणारे डॉक्टर शिवाजीराव ठोंबरे मानकरी ठरलेत ते जय महाराष्ट्र आणि ॲग्रोटेक प्रस्तुत कृषीरत्न जीवन गौरव पुरस्कार 2015चे. मी माननीय डॉक्टर शिवाजीराव ठोंबरे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या निमित्ताने व्यक्त करावं. शेती आणि शेतकरी यांच्या भगीरथ परिश्रमाला मूर्त स्वरूप देणारे स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पूज्य स्मृतीस प्रथमतः या ठिकाणी मी अभिवादन करतो. आपणा सर्व कृषी रत्नांच्या वतीनं व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर ज्यांनी माझा आणि माझ्या पत्नीचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला त्यांचा मी प्रथमतः आभारी आहे. ॲग्रोटेक आणि जय महाराष्ट्र यांनी महाराष्ट्रातल्या काही निवडक चांगल्या प्रयोगशील आणि प्रगतिशील शेतकऱ्यांचा कृषीरत्न पुरस्कार देऊन सन्मान केला. त्यांचे मी प्रथमतः अभिनंदन करतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे की शेतकरी अडाणी राहिले नाही. मी पाहत होतो काही पुरस्कार शेतकरी येताना सुटाबुटामध्ये सुद्धा शेतकरी यायला लागले. त्यामुळे लंगोटीतला, पायजाम्यातला, धोतरातला शेतकरी आता
नव्या पिढीकडं नव्या आधुनिक शेती तंत्रज्ञानाकडे चाललेला आहे. त्यामुळं परंतु शेतीमध्ये पैसे वाचवणं म्हणजे पैसे मिळवण्याचा कन्सेप्ट देण्यासाठी शेती माणसांसारखी रुग्ण व्हायला लागली. त्यामुळं या देशामध्ये माणसांचे दवाखाने खूप झाले, गुरांचे दवाखाने झाले सर, परंतु शेतीचा दवाखाना हा जो कन्सेप्ट आहे तो स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यभूमीत कराड नगरीमध्ये मी पहिला शेतीचा दवाखाना सुरू केला आणि आज 15 वर्षामध्ये त्याच्या महाराष्ट्रातल्या 23 जिल्ह्यामध्ये 107 शाखा आणि 716 लोक माझ्यासारखे ॲग्रिकल्चर सायंटिस्ट लोक त्यामध्ये काम करत आहेत. तेही इंडिपेंडेंट, सो दे आर सस्टेनेबल इन देअर फील्ड. मला थोडक्यात असं सांगायचं की माणसांच्या दवाखान्यामध्ये मुळात सगळ्या गोष्टी कंट्रोल सिस्टीममध्ये असतात. एअर कंडिशनमध्ये शेतीचा माणसांचा दवाखाना असतो, परंतु शेतीचा दवाखाना हा माणसांच्या दवाखान्यासारखा एअर कंडिशनमध्ये नाही आहे. तर तो कुठं आहे? तर तो आहे उघड्या आभाळाखाली. आणि आज आपण बघता उघड्या आभाळाखाली काय आहे तर थंडी, ऊन, वारा, गारा या सगळ्यांचा मार आहे. सो दे आर द लाईव्ह, सो वी शुड बी टॉक देम, वी शुड बी डायग्नोज देमसेल्फ ॲट द प्रॉपर फेजेस. त्यांना तुम्ही डायग्नोज केलं पाहिजे. थोडक्यात अगदी एका वाक्यात सांगतो माझ्या शेतीच्या दवाखान्याचा कन्सेप्ट की मी इतकं काही काम केलं वगैरे 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 जे काही सांगितलं बायोडाटामध्ये ते. म्हणून मला शास्त्रज्ञ म्हणण्यापेक्षा, मला डॉक्टर म्हणण्यापेक्षा जो महाराष्ट्राच्या तळागाळामध्ये शेतकरीत करीत करीत जो मरी ही जी त्याची व्याख्या आहे ती व्याख्या चेंज करण्यासाठी दॅट फार्मर शुड बी सायंटिस्ट इन द फील्ड टुडे, ही शुड बी डॉक्टर इन द फील्ड टुडे, हा कन्सेप्ट शेतीच्या दवाखान्यातून घेऊन चाललो आहे. बट आय हॅव गॉट दॅट लिमिटेशन्स. मला एकट्याला लिमिटेशन्स आहेत. तुमच्यासारख्या अजूनही त्यामध्ये शेतीमध्ये पुढं काम करायचं. इतक्या लहान वयामध्ये जीवन गौरव पुरस्कार दिला, खरं वास्तविक खूप अजून काम करायचे. आत्ताशी 100-150 दवाखाने झाले, यापेक्षा 1000 दवाखाने होतील अशी एक आशा व्यक्त करतो, अभिव्यक्त करतो. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा ॲग्रोटेक जय महाराष्ट्र या चॅनलने या ठिकाणी सत्कार करून बोलण्याची संधी दिली, याबद्दल आपणा सर्वांचे आभार व्यक्त करण्यापेक्षा त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ॲग्रोटेक. धन्यवाद. यानंतर मी मंचावर आमंत्रित करतो मनोगत व्यक्त करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री माननीय नामदार हंसराजजी अहिर साहेब यांना. आज आपल्या सर्व उपस्थित बांधवांच्या समक्ष या महाराष्ट्रातील जे कृषी क्षेत्रामध्ये यशस्वी ठरलेले आणि आदर्श शेतकरी ज्यांना म्हणता येईल अशांचा या ठिकाणी सत्कार कार्यक्रमाला कृषीरत्न पुरस्कार अशा कार्यक्रमाला उपस्थित आम्हा महाराष्ट्रातील सर्व जनतेचे आदरणीय आणि आमचे आदर्श नेते, महाराष्ट्रातील दिल्लीच्या राजकारणात ज्यांनी यशस्वीपणे काम सुरू केलेलं आहे असे केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी, या मंचावरील हमारे महाराष्ट्राचे सन्मान्य राज्यमंत्री नामदार राम शिंदेजी, सन्मान्य श्री गणेश हाकेजी आणि विशेष करून या ठिकाणी उपस्थित असलेले कृषी तज्ज्ञ आणि वैज्ञानिक, अकोला युनिव्हर्सिटीचे सन्मान्य माजी कुलगुरू डॉक्टर महेंदेजी आणि कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केले असे सन्मान्य जय महाराष्ट्राचे कार्यकारी संपादक श्री विलास आठवलेजी आणि सर्व मंचावरील मान्यवर श्री सुहान शेट्टीजी आणि ज्यांना आपण पुरस्कार दिला सर्व कृषी रत्न असे सर्व सन्मान्य शेतकरी बंधूंनो, ज्यांना जीवनगौरव पुरस्कार दिला असे श्री शिवाजीराव ठोंबरेजी, सर्व उपस्थित बंधू भगिनी, मी
या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या जय महाराष्ट्र आणि ॲग्रोटेकचे सर्व संचालक या सर्वांचं मनापासून मी अभिनंदन केलं पाहिजे. आम्ही लोकांनी हा चांगला उपक्रम आपण यावर्षी घेतलेला आहे. हे पहिलं वर्ष, हे शुभारंभ आहे. हे कधी संपणार नाही ह्याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि अशा या कार्यक्रमात आपण ज्यांना बोलवलेलं आहे असे आमचे आदर्श नेते माननीय नितीनजी गडकरी हे अनेक वर्षापासून पूर्ती ॲग्रोटेकच्या नावाने नागपूर आणि पश्चिम विदर्भामध्ये कार्यक्रम घेत असतात. अनेक शेतकऱ्यांना ते प्रोत्साहित करतात. म्हणून आपण ज्यांना पाहुणे म्हणून या ठिकाणी बोलवलं, जे जरी आज केंद्रामध्ये सडक निर्माण क्षेत्रातले मंत्री असले तरी पण कृषी क्षेत्रामध्ये त्यांचं भरीव काम आहे. कारण मी जवळून पाहतो त्यांनी अनेक असे उपक्रम घेऊन आणि या कृषी क्षेत्राला खूप प्रोत्साहित केलेलं आहे. याची देशालाही गरज आहे, आम्हालाही गरज आहे. मी विशेष करून त्यांच्याबद्दल बोलेन की त्यांनी मला 4दा मी लोकसभेत खासदार असून मला नेहमी त्यांनी एका प्रश्नाकरता नेहमी मला बोलायला लावलं, ते म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर बाय प्रोडक्ट आणि त्यातल्या त्यात त्यांनी इथेनॉलबद्दल त्यांचं खूप महत्त्वपूर्ण त्याची भूमिका आहे. कारण इथेनॉल अन्य शेती उत्पाद यांना मार्केटिंग ज्यांना मिळेल तेव्हा शेतीचा व्यवसाय हा फार उपयुक्त ठरेल हे सगळ्यांचं मत आहे. त्यांनी त्यामध्ये काम केलेलं आहे. मी या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही, पण या सर्व कृषी तज्ज्ञ कृषीरत्न शेतकऱ्यांचं मीही मनापासून अभिनंदन करीन की आपला ह्या ठिकाणी स्वागत सन्मान जो होत आहे हा अनुकरणीय ठरला पाहिजे. याकरताच हा कार्यक्रम आहे. कारण ज्या महाराष्ट्रात आपण शेतकरी म्हणून या ठिकाणी शेती करता, तो महाराष्ट्र असंही बघितलं तरी पंजाब हरियाणाच्या तुलनेमध्ये पाहिलं तर नेहमीचा दुष्काळ आहे. 20% कमी या ठिकाणी सिंचन असतानाही आपण या महाराष्ट्रात ते कुशल शेतकरी आहात, पुरस्कृत आणि पुरस्कार प्राप्त करणारे आहात की मी मनापासून तुमचं अभिनंदन कर की मी नेहमी पाहतो, नेहमी बोलत राहिलो आम्ही की इतक्या कमी सिंचन क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या आत्महत्या थांबतील कशा. त्याचे उत्तर आपण शोधत असतानाच मला या चांगल्या उपक्रमात उपस्थित राहता आलं, तुमचा सन्मान करता आला की इतक्या विपरीत स्थितीमध्ये आपण एक यशस्वी शेतकरी आहात, तरी आमची जिम्मेदारी वाढलेली आहे. काल आम्ही सत्तेमध्ये नव्हतो, आज आहोत. या सिंचन क्षेत्रामध्ये वाढ होण्याकरता या ठिकाणी आमचे आदरणीय मंत्री महोदय नितीनजी आहेतच, आमचं सरकार आहे. मी विशेष करून याचा उल्लेख करेन या ठिकाणी की या देशातलं पहिलं सरकार आहे की या ठिकाणी ज्या पद्धतीने या देशामध्ये सेंट्रल रोड फंड असतो त्याच धर्तीवर या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी या देशातील सर्व शेतकरी बांधवांना दिलासा दिला. तो कोणता? तर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना म्हणजे CIF, सेंट्रल इरिगेशन फंड देऊन ही देशाची पहिली गरज होती. आणि त्यासोबतच आता या ठिकाणी विलासजी आठवले म्हणाले की कृषी उत्पन्नाला कमी लागत, कमी खर्च, त्याकरता प्रामाणिकपणे काम करायची गरज आहे. त्यावर काम चालू आहे. म्हणून मी माझ्या मंत्रालयापुरतं सांगेन तुम्हाला की आम्ही निर्णय घेतला की पुढील 4 वर्षापर्यंत आम्ही खतांचे भाव वाढवणार नाही. हा फार महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. आणि विशेष करून युरिया, DAP असेल, SSP असेल, सर्व खतांची सबसिडीसुद्धा कमी करायची नाही. हा निर्णय निव्वळ याच करता, जे आठवले म्हणाले त्याच करता सांगेन की उत्पादन खर्च वाढत जायला नाही पाहिजे. कुठं राज्य सरकारने सुद्धा बियाण्याचे दर कमी करण्याकरता पॉलिसी केली, केंद्रही करणार. आणि विशेष करून मी या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करीन, आपण या ठिकाणी संदेश देऊ शकाल की रासायनिक खतांचा उपयोग हा किती करायचा हा प्रश्नही आहे. आणि ऑर्गॅनिक खतांची मागणी करणारा देशाबाहेरचा समाज आहे, अनेक देश आहेत. म्हणून उत्पादन खर्च कमी करताना आणि ऑर्गॅनिक खतांचा अधिक वापर करताना लाभकारी शेती कशी ठरू शकते त्याची उत्तर सिंचन आणि वीज याच्यातूनच आम्हाला मिळणार आहे. म्हणून मी या सर्वांची जिम्मेदारी केंद्र सरकारच्या मी मंत्रिपदावर काम करणारे असताना या देशाच्या आपल्यासारख्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची जिम्मेदारी आम्ही स्वीकारलेली आहे. मी अजून या ठिकाणी सांगेन की आपल्या देशामध्ये
मंचावर आदरणीय मायंदेजी आहेत त्यांना माहीत आहे की या कृषी क्षेत्रामध्ये आपण संशोधनामध्ये कमीच पडलो आहे आणि या क्षेत्रामध्ये R&Dवर आपण अधिक लागत खर्च करावा, प्रावधान करावं म्हणून माझ्या मंत्र्यांनी काल परत एक प्रस्ताव बनवला की यामध्ये आपण 4 पटीनं R&Dवर आमचं मंत्रालय खर्च करणार आणि जो सॉईल टेस्टिंगचा जो विषय देशामध्ये चाललेला आहे त्यालाही आपण भरणा देऊ आणि त्याच्यातून आपण शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल असं बियाणं कोणती पीक घ्यावं आणि चांगलं उत्पादनाकरता लागणारं खताची पूर्तता असे अनेक विषय घेऊन नवीन सरकार काम करीत आहे. या कृषी भूषण ठरलेले सर्व शेतकरी ज्यांना आपण कृषीरत्न म्हणून पुरस्कार केला त्यांना एवढं सांगेन या कृषीप्रधान देशामध्ये या देशात अन्य देशातून आयात करावी पडणार नाही इतकं उत्पादन आम्ही तुमच्या माध्यमातून करून देण्याकरता आम्ही सुद्धा वचनबद्ध राहू. तुमच्या सोयी उपलब्ध करून देणं आमचं कर्तव्य आम्ही समजतो. या चांगल्या उपक्रमात आपला पुरस्कार मिळाला, सन्मान झाला. मी आपलं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आयोजकांचंही मनापासून आभार मानेन. धन्यवाद. कृषीरत्न पुरस्कार सोहळा 2015च्या निमित्तानं मंचावरील उपस्थित असलेले महाराष्ट्राचे सुपुत्र, भारत सरकारचे केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, भारत सरकारचे राज्यमंत्री आदरणीय हंसराज भैया अहिर, त्याचबरोबर ॲग्रोटेकचे संपादक गणेश हाके, सहाणा ग्रुपचे सुधाकर शेट्टी, जय महाराष्ट्र चॅनलचे संपादक विलासजी आठवले, डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू, त्याचबरोबर ज्यांना जीवन गौरव कृषीरत्न पुरस्कार मिळाला असे शिवाजीराव ठोंबरे, सर्व कृषीरत्न पुरस्कार विजेते, त्याचबरोबर सूत्रसंचालन करणारे मकरंदजी अनासपुरे, उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व्यक्तिगण, पत्रकार, छायाचित्रकार आणि बंधू भगिनींनो, आजचा कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या निमित्तानं आणि 1 जुलै कृषी दिनाच्या निमित्तानं प्रथमतः मी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज आपल्याला ॲग्रोटेक आणि जय महाराष्ट्र या मासिक आणि वृत्तवाहिनीच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सत्कार होत असताना या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये ज्यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं अशा ठोंबरे साहेबांनी सुद्धा आपली जी काही महाराष्ट्राची परंपरा आहे, कृषीप्रधान असलेला हा देश आहे, या कृषीप्रधान देशामध्ये होत असलेले शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, त्याचबरोबर होत असलेल्या अडीअडचणीच्या संदर्भामध्ये विशेष उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा इथे या जय महाराष्ट्र आणि ॲग्रोटेकच्या माध्यमातून सन्मान आणि सत्कार केला. खरं तर वास्तविक पाहता आजच्या युगामध्ये आपण पारंपरिक शेती करत असताना 21व्या शतकाकडे जात असताना शेतीचे अनेक पॅरामीटर्स हे बदललेले आहेत. आणि हे बदललेल्या पॅरामीटर्समध्ये, बदललेल्या परिस्थितीमध्ये, बदललेल्या या हवामानाच्या परिस्थितीमध्ये आपल्याला शेती करणं हे एक आपल्यासमोरचं आव्हान आहे. हे आव्हान पेलवत असताना अनेक लोक हे आव्हान पेलवत असताना सुद्धा अनिष्ट गोष्टीला परावृत्त सुद्धा होत असतात. अनासपुरेंनी आता आपल्या सूत्रसंचालनामध्ये सांगितलं, एका पिक्चरच्या डायलॉगमध्ये पण सांगितलं, प्रत्येक व्यक्ती हा प्रत्येक सीझनमध्ये शेतकरी हा जुगार खेळत असतो आणि तो सातत्यानं तो जुगार खेळण्यापासून परावृत्त होत नाही, किंबहुना त्याच्यासमोर कोणताही पर्याय उपलब्ध नसतो. मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या समोर पर्याय उपलब्ध नसताना सुद्धा आपल्याला हे आव्हान
या परिस्थितीमध्ये पेलवण्याचं आहे. आणि म्हणूनच या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा, उल्लेखनीय काम केलेल्या शेतकऱ्यांचा या ग्रुपच्या माध्यमातून सत्कार केलेला आहे. हा सत्कार खऱ्या अर्थानं इतर सर्व शेतकऱ्यांना इन्स्पायरेशन, प्रेरणा मिळेल, हाच खरा यामधला हेतू म्हटलं तर वावगं ठरणार नाही असं माझं मत आहे. आणि मग बंधूंनो, गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्राच्या या वर्षीच्या सुद्धा खरीप हंगामामध्ये चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा होती. आजच्या तारखेपर्यंत 215 मिलीमीटर पाऊस पडावा अशी अपेक्षा होती, परंतु 228 मिलीमीटर पाऊस पडला, 105% पाऊस पडला. तरी पण महाराष्ट्राच्या 5-6 जिल्ह्यामध्ये, बीड असेल, उस्मानाबाद असेल, सोलापूर असेल, जालना असेल, अशा जिल्ह्यामध्ये पावसाचं अतिशय अत्यल्प असं प्रमाण आहे. त्याचबरोबर जालना आणि परभणीमध्ये सुद्धा अत्यल्प असं प्रमाण आहे. आणि म्हणूनसाठी खऱ्या अर्थानं हे चॅलेंज आपल्याला स्वीकारायचं आहे. आणि म्हणून आश्वासित शेती आणि नियंत्रित शेती आपल्याला या बदलत्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे, बदलत्या परिस्थितीमुळे आता हे आव्हान स्वीकारावं लागणार आहे. आणि कोरडवाहू शेती असेल, जिथे आहे तिथे मुबलक पाणी आहे, मुबलक पाण्याचा सुद्धा जमिनीवरती विपरीत परिणाम होतो. ठोंबरे साहेबांनी सांगितलं तसं अतिशय मोठ्या पराकाष्ठाने ते शेती करत असताना त्यांना जे आलेले अनुभव, अनेक शेतकऱ्यांना आलेले अनुभव, त्यांनी आपल्याशी चर्चा, सल्लामसलत करत असताना देवाणघेवाण केली. त्यावेळेस निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला नियंत्रित शेती आणि आश्वासित शेती केल्याशिवाय भविष्य काळामध्ये पर्याय राहणार नाही. किंबहुना पाण्याचं कमी प्रमाण झालेलं आहे, या पाण्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग करावा लागेल, पिकाची पद्धती बदलावं लागेल. असं मुबलक पाणी देऊन जमिनीचा सुद्धा स्तर बदलतो, जमिनीचा सुद्धा जो काही पोत असतो तो बिघडत असतो. आणि म्हणूनसाठी खऱ्या अर्थानं आपल्याला या दृष्टिकोनातून भविष्य काळामध्ये महाराष्ट्रातल्या शेतीमध्ये काम करावे लागेल. महाराष्ट्राची भौगोलिक रचना कशी आहे कशी नाही यापेक्षा हरियाणा आणि पंजाबचं आपण उदाहरण पाहतो. 98-99% इरिगेशन असलेला हा भूप्रदेश आहे. हा देशातलाच एक भाग आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावरती इस्रायलचं उदाहरण सातत्यानं आपण आपल्या शेतकऱ्यांच्या पुढे सांगत असतो. परंतु त्यामध्ये अनुकूल्य बदल आपल्यामध्ये घडले पाहिजेत. आश्वासित आणि नियंत्रित शेती जर केली, या पॉली हाऊस, शेडनेटच्या माध्यमातून जर शेती केली, तर निश्चित स्वरूपामध्ये शेतकऱ्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस आल्याशिवाय आपल्याला राहणार नाहीत. एवढं या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो. खऱ्या अर्थानं गेल्या 3-4 वर्षाच्या कालखंडामध्ये ठिबक सिंचनचे जे काही उर्वरित पैसे देणं बाकी होतं, निधी देणं बाकी होतं, ते 6 महिन्यामध्ये सरकार आल्याच्या नंतर जवळपास 1900 कोटी रुपये देण्याचं आपण काम या महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे. आणि म्हणून ड्रीप सिस्टीम ही असली पाहिजे. ड्रीप सिस्टीमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत ही झाली पाहिजे. त्याचबरोबर आता आपण या सोशल मीडियाच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून, या गुगलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सल्ला मसलत आणि ज्या काही गोष्टी पोहोच करण्याच्या त्या माध्यमातून आज तागायत आपल्याकडे 13,29,000 एवढ्या शेतकरीचं एम किसानच्या माध्यमातून आपण जोडले गेलेलो आहे. परंतु परवाच मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि यावर्षी 50 लाख लोक आपण या एम किसानच्या माध्यमातून जोडण्याचं सुद्धा आव्हान घेतलेलं आहे. आजपासून कृषी सप्ताह हा सुरू होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कृषी विभागाचे अधिकारी शेवटच्या घटकापर्यंत जाऊन राज्याची आणि केंद्राच्या सर्व त्यांना मिळणाऱ्या लाभ असतील, त्यांना मिळणाऱ्या सुविधा असतील, त्यांना मिळणारे वेगवेगळे जे सल्ला असतील ते देण्याचं काम करणार आहेत. बंधूंनो, या निमित्तानं खऱ्या अर्थानं आपल्याला सांगावंसं वाटतं की आपण ज्यावेळेस कोणताही व्यक्ती हा जर दवाखान्यामध्ये गेला तर पहिल्यांदा दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर डॉक्टर विचारतो की तुम्हाला नेमकं काय होतंय म्हटल्याबरोबर तो त्याचं अनुमान काढत असतो आणि अनुमान काढल्याच्या नंतर त्यांना ट्रीटमेंट देतो. कधीही दवाखान्यात गेल्याबरोबर गोळ्या आणि इंजेक्शन दिलं जात नाही. तशीच काहीशी पद्धत आपल्या शेतीची सुद्धा आहे. आणि म्हणजे शेतीमध्ये सुद्धा आपल्याला त्याचा आरोग्य पत्रिका ही शेतीची असली पाहिजे. मेजर इलेमेंट कोणते हवेत, मायनर इलेमेंट कोणते या पिकाशी हवेत, आपली जमीन कोणतं पीक घेण्यासाठी अनुकूल आहे याची पत्रिका देण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा सांगितलं की मेक इन इंडिया असेल, मेक इन महाराष्ट्र असेल,
त्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना सुद्धा जमिनीची आपली आरोग्य पत्रिका मिळाली पाहिजे आणि त्या माध्यमातून कोणतं पीक घ्यावं लागेल, कोणते एलिमेंट कमी आहेत, कोणतं फर्टिलायझर देण्याची आवश्यकता आहे, हा सुद्धा निर्णय राज्य शासनाने केला आणि यावर्षी 1,37,00,000 शेतकऱ्यांपैकी 45 लाख शेतकऱ्यांना आरोग्य पत्रिका देण्याचं धोरण यावर्षी राज्य सरकारने घेतलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या सर्व गोष्टीचा मी खास करून ॲग्रोटेक आणि जय महाराष्ट्राच्या सर्व टीमला मनापासून धन्यवाद देईल की आपण 1 जुलैचं हे निमित्त साधून सन्माननीय शेतकऱ्यांचा हा पुरस्कार दिला. हा पुरस्कार देत असताना खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी. शेतकरी विदर्भातला असेल, मराठवाड्यातला असेल, आत्महत्येसाठी प्रवृत्त होत आहे. म्हणून त्याला यापासून बाजूला करण्यासाठी, त्याचा आर्थिक स्रोत वाढवण्यासाठी खऱ्या अर्थानं ज्यांना पुरस्कार दिलाय त्यांनी हा पुरस्कार आपलं ज्ञान त्यांना सुद्धा देण्याची आवश्यकता आहे, त्यांना सुद्धा प्रगत आणि मुख्य प्रवाहात आणण्याची आवश्यकता आहे. या दृष्टिकोनातून या सन्मानाचा आपण वापर कराल असा आशावाद आणि अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला या कृषी दिनाच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळालेत त्यांना सुद्धा मी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं, कृषी विभागाच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.